जेवढे नामांकित आपल्या तालुक्यातले जेवढे पैलवान आहेत त्यांनी सगळ्यांनी संघटना करायचं ठरवले आणि जो पैलवान जिकडे जातील साहेबांकडे आणि 100% साहेबांकडे जाणार आहेत आणि तेवढं आम्ही काम करणार आहे, 1 नंबरनी काम करणार आहे. मग सकाळ जवळचा आला तरी त्याचा नाही विचार करणार आम्ही. आणि आपण स्वतः साहेबांना 1 लाख रुपये मी स्वतः देणार. कशासाठी? आमदारकीसाठी का? मी आलो, घाबरू नका, मी आलो. जावा मी येतो येतो. बरेच ओळख आहे तुमच्यात काय? अहो हे सगळं माहिती आपल्या एका मिनिटात सगळं कार्यक्रम करू. चहा बी घ्यायचं का? या हा मग चहा घ्या सांग या. आता काय देवराम लांडे बद्दल काय सांगाल? आता अनेक लोक पैशाने मजबूत आहेत. मोरद्या ना पैशाचं करायचं काय, माणूस पाहिजे फक्त. 1 लाख रुपये मी स्वतः देणार. 1 लाख रुपये काय किती मतं मिळतील आदिवासी भागातून? आदिवासी भाग जवळजवळ अख्खा चालणार आहे बरं का. आता हे फक्त विषय कसा आहे तर समाजाविषयी सगळा समाज आपला आहे. पश्चिम पट्ट्यातला जेवढा समाज आहे प्रत्येक वेळेला खालच्या पुढऱ्यांच्या पाया पडायचं, त्यापेक्षा आपला हाताला धरा ना हक्काचा माणूस आणि कधी काम करून घ्या. माझ्यावरती स्वतःवर एवढी मोठी वेळ आली होती, कमाई सातारला बदली झाली. पुढे झाली साहेबांनी जीवाचं रान करून मला इथं आणलं आणि आमच्या इथल्या भुट्ट्या पुढऱ्यांनी माझ्याविषयी राजकारण केलं होतं, पण साहेबांनी ऐकलं नाही. विलासरावला गाठलं. मुळे एक साध्या चौकीदाराची जर तुम्हाला बदली त्या ठिकाणी सातारा ठिकाणी काय राहते, रात्रीचा दिवस करून रविवार असताना सुद्धा साहेबांनी 3 माणसांना इथं आणलं. मुद्दाम तुमची बदली एवढं लांब केली होती का? मुद्दाम राजकारणामुळेच केली या लोकांनी. देवराम लांडेंनी तेव्हा तुमची मदत केली म्हणून तुम्ही आता आज मी शिरसावर आहे फक्त ह्या माणसामुळे. आहे ते इथं माग बसा ना लांडे साहेब. आता आपण काय तुम्हाला म्हणलो होतो बाजूला थांबा, आम्ही कार्यकर्त्याची खरी काय मुलाखत घेऊ, पण सगळी लोक तुमच्या बाहेर सुद्धा चांगलंच बोलतात. मावशी तुमचं काय नाव आहे? जाधव. कोणत्या गावचे? आम्ही कॉलनीतच राहणार आहे सर्व्हिस करून. देवराम लांडेंना कधीपासून ओळख? आता अरे बापरे, ही भाऊज आहे आमची मोठी. अच्छा. मग आता 50 वर्ष झाले. काय वाटतंय आता या आमदारकीला उभं राहणार आहे की आम्ही पाठिंबा देणारच. नाही आता मोठमोठे आता अतुल बेनके आहे, शरद सोनवणे आहे, मग कसं काय यांचं निभवल का याच्यात? आमचं साधं माणूस आहे. बर आमचं साधं माणूस आहे. मतदान दिलं पाहिजे. लोकांना काय आव्हान करणार? आता तुम्ही त्यांच्या जातीचे पण नाही येत वाटतं, बरोबर? मग आता हे नुसते आदिवासीच घेऊन फिरतात, बाकीच्या समाजाची मत त्यांनी साथ दिली पाहिजे ना. जरी त्यांच्या जरी बघत असलं तरी पण आम्हाला बी देते ना, आम्हाला बी त्यांच्याविषयी आदर आहे. बर, म्हणजे जातीच्या बाहेरचे लोक सुद्धा मतदान करू शकतात. बर, हे बघा पुढे चाललो तरी निंदा भरपूर करतात, पण मनापासून कुठल्या गोरगरिबाचं कंचही काम असू द्या, साहेबांना जर फोन केला का साहेब पळत मागचा पुढचा न विचार करणार, तिथं जाणार, प्रश्न सोडवणार. स्वतः माझ्या मुलीचं एकाने 2 लाख रुपये कांद्याचं बुडवलं मीराबाईचं, आणि साहेबांचा पुतण्या तिथे तो नेहमी मला बाबा म्हणत असतो. बाबा काय चाललंय? अरे म्हणलं आपली मीराबाई तिथं कोळमाथ्यावरती आहे, 2 लाख रुपये ते गायकर म्हणून त्यांनी बुडवले कांद्याचे. 0 मिनिटात 15 दिवसात पैसे वसूल करून दिले. असं काम करणारा माणूस दुसरा आहे का? अजिबात नाही. गोरगरीबांचा एवढा गोरगरीब बाबड्यांचा नेता आहे मला एवढं समजतं. 4 दिवस आमच्या धरणात मुर्दा होता, जेव्हा आलं आव्हान केलं तिथे राहून बाया माणसं गोळा करून आणला. 4 दिवसांनी मुर्दा निघाला. काही जास्त का आता ते उमेदवारीला इच्छुक आहेत आमदारकीच्या, कसं काय प्रतिसाद मिळेल? प्रतिसाद कसा मिळेल? लोक मतदान करतील का? द्यायची आपल्या पश्चिम पट्ट्यातून माणूस निवडून आलाच पाहिजे. असं वेगळं पण काय देवराम लांडे मध्ये? काय माणूस की काय सगळं खावता बाजार नाही. लोक म्हणते ते स्टंट करत राहतात काही ना काही गोष्टी नाही. ते कुठं जरी उतरले तरी तोंड भरून बोलणार. आणि इतर नेते
तर नाही ते आता काय सांगायचं, त्यांच्या गाड्या येतात कवा जातात कवा, तपास लागत नाही, खरं बोला काय हरकत. आता देवराम लांडे सारखे या पक्षातून त्या पक्षामध्ये सारखं ये जा चालूच असते ना, कुठेतरी ठाम राहिलं पाहिजे असं नाही वाटत. पण त्यांचं प्रेमाचं आहे ना, प्रेम आहे ना त्यांचं, जरी कोणत्या पक्षात गेलं तरी प्रेम धरणार लोकांवर प्रेमी, मग त्यामुळे लोक मतदान करतीलच. आज कमीत कमी 12 वर्ष झाले आम्ही एकत्र दोघं भाऊ मशाला जात असतो. आता भावाला 1 लाख रुपये देणार तुम्ही? हा 100% देणार. शब्द भावाकडे पैसे नाहीत का? पैसा लागेल एवढा आहे, पैशामुळे पण प्रेम महत्वाचं. प्रेमापोटी हे आदिवासी भागापुरतच आहे का पूर्व भागातून मतदान होईल का यांना? हे फक्त मत खायला उभे राहतात असं वाटतंय, काय म्हणतो? असं काही मला नाही. काय म्हणायचंय, तुम्ही आम्ही ये तुम्हाला आम्हाला मिळून घ्यायचं काम करतात हे भारी, एवढंच म्हणायचंय मला. आमच्या गावाला येऊन बघा काय रस्त्यांची परिस्थिती आहे. धरणावर जायला ना 3-3 बारे असं उडायचं, म्हातारा असो का कोतारा असो. धरणावर जायला पार अख्खं धरण इकडे अंगून धुवून आले तर रस्ता नाही का. वाघ आता दिवसाचं जा तुम्ही, वाघ आहे बघा. दिवसा आम्हाला जनावर चाराची बंदी झाली, वागत असं काय करत. आपल्या जांभळी खाली बसला होता 5 वाजता, आणि मग मोरीवर ना मला वाटलं कुत्रू बसलंय, मला वाटलं महाराज बसले दागली असते असती म्हशी काय आयडिया ना आपलं. वाघांचं याच पालन करावं. आता आपले अतुल बेनके आता आमदार होते, बरंच मतदान मिळालं या पट्ट्यामधून, तुमच्या बी पट्ट्यामधून. तुम्हाला अपेक्षा पूर्ण झाल्या का काही? काय अपेक्षा झाल्या? किती टक्के समाधानी तुम्ही? समाधानी समाधानी काहीच नाही. काहीच नाही. आता देवराम लांडेंना किती मतदान होऊ शकते? होईल ते हा झाल्यावर कळत.